राम कृष्ण हॅलो बेस कमी करा थोडा अरे थोडा बिकू द्या रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो माधव हरी चालू झाल्यावर लय खरी पिकली या शेंद कडूपण झाले
पिकलिया
काम क्रोध लोभ काम क्रोध पिकलिया शेत कडपण गेले तैसे आम्हा गेले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईच अवघे आनंदाची सृष्टी झाली. रिटर्न करणे कवडी गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईच सर्व आनंदाची सृष्टी झाली. थोडा नॉर्मल एक पॉइंट सभी को द्या. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे आज लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईज सर्व आनंदाचे
सृष्टी झाली. थोडा बिको आणखी वाढवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. जास्त आवाज होतो दादा, म्हणजे एक कमी करू नका, नाही तर आमचं कीर्तनाचा अवघड होईल. गाता नाही ना, सगळा आवाज यांचा येतो. समचरण सरोजम द्यावी को थोड्या. सांद्र निलांबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम. सदे धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेज. स्फुरति प्रदेशं वेदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले. वरी पैसव पाऊले श्री गुरूंचे. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी. नमस्कारिले मे आता. वंदुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा. तया नमन माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा. हरिकथा बोली बोबडिया बोला. आज्ञान म्हणून आपुलिया बाळा.
चालवे सकळा नामा म्हणे शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता द्यावी माझी सेवा देना दुर्बळाची देवा. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. आइए महाराज बिराजिए पधारिए जिजाऊ कुमार. आइए महाराज बिराजिए. पिकलिया सेंद कडूपण केले तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईच सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईच सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारे जन्मीचे याची लागे. काम क्रोध लोभ निमाले ठाईच सर्व आनंदाची सृष्टी झाली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता म्हणजेच निरूपण करता म्हटलेला गायलेला उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत जगद्गुरु जगद्वंद्य वैराग्य शिरोमणी देऊचे साधू श्री तुकोबाराया यांचा हा 4 चरणाचा स्वानुभव प्रगट करणारा आजचा अभंग आहे. अगदी सहज आणि सोपा दृष्टांत महाराजांनी सांगितला. सगळ्यांना महाराज समजेल असा तुकोबारायांनी सांगितलं. पिकलिया सेंद महाराज म्हटले पिकलेल्या सेंदाचा जसा कडूपणा निवृत्त झाला तद्वत पांडुरंगाने आमचं जीवन केलं तैसे आम्हा केले पांडुरंग. आता पिकलिया सेंद. सेंद म्हणजे सेंदाड गावरान भाषेत आपल्या. सेंद मला वाटतं ते सगळ्यांच्याच समोरच आहे. परत जवळ जवळ एक लहान मुलं सोडली तर सगळ्यांनी ते खाल्लेलं. महाराजांनी किती गोड लिहिले बघा. महाराज म्हटले पिकलिया सेंद कडूपण गेले. याचा अर्थ ते कडू आहे आणि नंतर गोड झाले. आता थोडं लक्ष देऊन आहे का महाराज. पिकण्याच्या अगोदर त्या सेंदाची अवस्था सांगतो आणि पिकल्यानंतरची सांगतो.
पिकण्याच्या अगोदर शेंगाचा कलर कसा असतो? कसा असतो? क्या बात आहे, हिरवागार. पिकण्याच्या अगोदर त्या शेंगाने देठाला कसं पकडलेलं असतंय? घट्ट. आणि पिकण्याच्या अगोदर त्याला हातात घेतलं तर कसं असतंय? अतिशय निबर, अतिशय टणक. आणि चौथी गोष्ट सांगतो, पिकण्याच्या अगोदर जर आपण खाण्याचा प्रयत्न केला तर अतिशय कडू. इतकं कडू की त्याच्यावर महिला मंडळी आमच्या शिव्या देत होत्या, आता राहिलं नाही, आहे का नाही? इतकं ते कडू. आता पिकल्यानंतरची अवस्था आहे का? पिकल्यानंतर त्या शेंगाचा हिरवा असलेला कलर कसा झाला? पिवळसर किंवा लालसर. दुसरी गोष्ट, पिकल्यानंतर त्या शेंगाने देठाला धरलं नाही, आपोआप सोडलं. तिसरी गोष्ट, टणक निबर असलेलं शेंग पिकल्यावर कसं झालं? अतिशय मऊ. आणि समजा पिकलेलं आपण खाल्लंच तर त्याची चव अतिशय गोड. तैसे आम्हा केले. काय केलं बरं? महाराज म्हणतात, देवाने सद्गुरूंचं रूप धारण केलं, आमच्या जीवनात बाबाजी चैतन्याच्या रूपात आले आणि सगळ्यात महत्वाचं, देवापर्यंत जाण्याकरता जे आडवे विकार आहेत ते संपून टाकले. पहिला विकार काम. महाराज म्हटले, आमचा काम घालवला. दुसरा क्रोध घालवला. आणि सगळ्यांना आता सध्या नडवतोय तो लोभ घालवला. काम, क्रोध, लोभ निमाले ठाईच. आणि परिणाम काय झाला? मग हे जग आनंदाचं झालं. सर्व आनंदाची सृष्टी झाली. इतकंच नाही, तुकोबाराय म्हणतात, आठव संपला, नाठव संपला, भाव गेला, अभाव संपला, आणि मी स्वतः देव झालो. झाला स्वयंमेव पांडुरंग. महाराज म्हटले, अशी ज्याच्या जीवनामध्ये अवस्था झाली, जगात त्यालाच फक्त भाग्यवान म्हणा. इतरांना काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा. कुणाला भाग्यवान म्हणायचंय? ज्याच्या जीवनात असा बदल झालाय त्याला. तुका म्हणे, भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मे जे याची नाही. ही अवस्था प्राप्त करून घेण्याकरता हे शरीर संसारी जन्मी जे एवढ्या करता, महाराज म्हणतात, आमचं भगवत कृपेने निवृत्त झालं. काम, क्रोध, लोभ निमाले ठाईच, सर्व आनंदाची सृष्टी झाली. सेवेला आरंभ करण्यापूर्वी शब्दस्य अर्थ मला वाटतं सगळ्यांच्या नक्कीच लक्षात आलेला आहे. आता डुलक्या घेऊन झोपायला काय अडचण अजिबात नाही, पण तसं काय करू नका. 11 म्हणजे 11 वाजता मी तुम्हाला गोदडी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करणार आहे. जबाबदारी माझी आहे, पण तुमचीही कीर्तनामध्ये जबाबदारी आहे. ज्या ज्या वेळेला कीर्तनामध्ये भजन होईल त्या त्या वेळेला मुखाने टाळी वाजवा आणि हाताने भजन म्हणा. हायच सावध. विठ्ठला खूप सुंदर आहे पत्रिका. कर्मण्ये वा अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर माते संगोस्त कर्मणी. कर्म हे केलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा लिहितात, सुरुवात इथून आपली. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सेलगाव होळे या पवित्र तीर्थक्षेत्र नगरी भगवंताच्या या प्रांगणामध्ये अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये चाललेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 16व 16व्या वर्षातली ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ, आयोजक, नियोजक, लहान थोर, ज्येष्ठ श्रेष्ठ, महिला पुरुष, सर्व क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते सर्वांच्या आज्ञेनं माझ्यापर्यंत ज्यांनी पोच केली, आदरणीय ज्यांची शूटिंग चालू आहे म्हणजे हरिभक्त परायण आमचा प्रदीप दादा, त्यानं मला बऱ्याच वेळेला फोन केला
आणि त्या योगाने तुम्हा सर्व सज्जन मायबापांचं मला दर्शन घडलं, हे माझं पहिलं भाग्य समजतो. खरं तर गावोगाव आज टाळकरी मिळत नाहीत बाबा, पण या गावामध्ये खूप सुंदर टाळकरी मंडळी उभे आहेत. फक्त माझी विनंती, कीर्तनात शांतता राखा. हात जोडून मी तुमच्याशी प्रणाम करतो. फक्त कीर्तनात थोडी शांतता राखा, जेणेकरून तुमच्याकडे यांचं लक्ष जाऊ नये आणि मी जे सांगतोय महाराज यांच्यापर्यंत पोहोचावं. म्हणून माझ्या टाळकरी वृंदाकरता एकदा टाळी तुम्ही वाजवा. म्हणजे वारकरी शिक्षण संस्था सागर महाराज यांच्या संस्थेतील खूप सुंदर महाराज मंडळी आज उपस्थित आहेत, त्यांच्याकरता ही टाळी वाजवली पाहिजे. अजून श्रीकृष्ण महाराजही माझ्या कीर्तनात आज उपस्थित आहेत. आमचे पेटी मास्तर बी खूप सुंदर आहेत. एक झलक सबसे अलग, म्हणजे उत्साह क्या बात आहे, म्हणजे उत्साह माणूस आहे. वय झालंय पण असा माणूस तरबेज आहे. आता इकडून आमच्या डाव्या हाताला हरिभक्त परायण जांभरे महाराज, इकडून उजव्या हाताला कळंबेकर तुकाराम बाबा. आता गायनाचार्याचे नाव घेत नाही, काय होईल या कायकाचं घेता घेताच कीर्तन संपायचं आपलं. पण सगळ्याच्या चरणाला मनापासून स्पर्श करतो, सगळ्यांचं दर्शन घेतो. फेटेवाल्या बाबा क्या बात आहे, पांडुरंगच दिसत आहे तुझे. त्यांना मनापासून माझं वंदन आहे, खरंच अगदी छान. त्यांचंही मनापासून दर्शन घेतो. राहिले साहिले आमचे निलेश भाऊ माझ्या बरोबर आलेले, त्यांनाही धन्यवाद देतो. इथले आयोजक नियोजक सगळे मंडळी, सगळ्यांचं मनापासून दर्शन घेतो. आता खाली बसलेले माणसं म्हणतील महाराज लोकांचं ठरलेलं आहे. महाराज आला की ज्यांनी आलं ना त्याचं नाव घेणार, आणि महाराज सगळ्यात महत्वाचं नाव राहिले सिस्टीम वाल्याचं. एकदा टाळी वाजव जोरात, कीर्तन ऐकायचे बरं आपल्याला. असे दादा खूप छान. फक्त मोबाईल मध्ये लक्ष देऊ नका, माझ्याकडे ठेवा थोडं, म्हणजे विनंती हात जोडून आपल्याला. असं सुंदर तुमच्या गावचं वातावरण आहे. बसलेले माणसं म्हणतील महाराज लोकांचं ठरलेलं असतंय, पेटीवाल्याचं घेणार, मृदुंग्याचं नाव घेणार, गायकाचं घेणार, चोपदाराचं घेणार. वा. खाली बसलेले म्हणतील महाराज आम्ही काय कुत्र मारलंय होय तुमचं, नाही का? तुमचंही आज नाव घेऊन जातो, तुम्हाला तरी कशाला नाराज करू. ऐका, पांडुरंगाच्या चरणावरती फूल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणावरती फूल वाहतो वाकून, आपल्या सर्वांचं नाव घेतो माऊली ज्ञानोबरायांचा मान राखून. जरा जरा पटलं तर जरा जोरात वाजवी जा, त्याला तरी काही बिल पडतंय का? विठ्ठला कसं आहे महाराज, तुमच्या गावात येण्याचा माझा पहिला योग आहे. काय नवीन सून नांदायला आल्यावर झड जात हो, नाही का? तिला काय माहित आहे सासू किती रागीट आहे, सासरा किती कडक आहे, दीर कसे आहे, तर नंदन भाऊजा आहे, तिला माहित नसतं. आता नवरा मोबाईल मुळे माहित होतो तो भाग वेगळा आहे, पण तिला माहित नसतं घरातलं काय वातावरण आहे. तिला एवढंच माहित असतंय आलो ह्या घरात, आयुष्य कडेला लावून आपल्या नाव आई बापाचं नाव चांगलं ठेवायचं. त्या सुनेला माहित असतं, तसं मलाही एवढंच माहित आहे. आलोय तुमच्या गावाला पहिल्यांदा, थोडं भगवंताचं चिंतन करायचंय, भजन करा. विठाला बरं वाटलं महाराज, स्वागतही महाराज लोकांचं तुम्ही चांगलं करताय, खूप छान. बघा बरं, एवढी रांगोळी, इतक्या छान फुलं तुम्ही टाकले, नाही का? मला ते माझ्या लग्नाचाच दिवस आठवला. बरं वाटलं, म्हणजे बरं वाटलं. थोडं असं थोडा आदर आतिथ्य असावं. मला संत पूजन झालं पाहिजे आमचं सोडा, आणि येणारे जे लांबून लांबून महाराज त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि त्या बाबतीत आमचे लहान लहान पोरं सुद्धा आज उत्साही होते, खूप छान स्वागत करतात. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि माझ्या माता भगिनी किती शांततेमध्ये आहेत महाराज, सगळ्या एका लाईनीत बसल्यात. खरं तुम्ही यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. कुठल्याही गावात जा महाराज, कुठल्याही गावात जा महाराज, महाराष्ट्र सोडून आम्हाला फिरण्याचा योग ज्ञानोबरायांच्या कृपेने येतो. पण सगळ्यात अग्रभागी आमच्या महिला मंडळी, तुमचं दर्शन घेतो.
मनापासून सगळ्यांचं, कट्ट्यावर वट्ट्यावर पाठीमागं मोबाईल मध्ये बिजी असणारे, गप्पा मारणारे, तंबाखू खाणारे, पटलं तर पटलं नाही तर उठलं म्हणणारे, सगळ्यांचं मनापासून दर्शन घेतो आणि सेवेला आरंभ. विठाला मंडळीचाही खूप मोठा सहभाग या सप्त्यामध्ये आहे. त्यांनाही मनापासून माझ्या तरुण बांधवांना धन्यवाद देतो. आणि आजच्या ग्रुपचं काय नाव आहे? आजचा ग्रुप कानोपात्रा, हा संत कानोपात्रा ग्रुप नंबर 3. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा राहिलं दादा, आता बाद झालं, 11 वाजले. विठ्ठला विठ्ठला. एक तास राहिलाय, पण पुष्कळ असतो महाराज. 1 तास सुद्धा आपल्या करता. 10 वाजलेत. 1 तास उरला. खटवांग रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. म्हणून माझी विनंती, थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे. ऐका, जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अभंग आहे. ज्या महात्म्याचं वर्णन आपल्यासारख्याने काय करावं. खर तर पुण्यातील श्रीमंत गुळवे घराण्यातील श्रीमंताची मुलगी तुकोबारायांकरता बायको म्हणून फार मोठी जागीर आहे असं म्हणतात. त्यावेळेला 65 लाखाची त्यावेळेला त्यांची सावकारकी आहे. पण तुकोबारायांचं अंतःकरण आपल्यासारखं नाही ना. संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढत हा पुण्य. सावकारकी वाटून दिली दुष्काळामध्ये. सावकारकीच्या वह्या बुडवून टाकल्या इंद्रायणीमध्ये. आणि महाराज म्हणतात, जाळोनी संसार बैसलो अंगणी तुकोबारायांचं जीवन. म्हणूनच ऐका, वैराग्याचा पुतळा हे खणकतंय ते थोडं कमी करा. वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा, संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय. 1 कोटी करतो, जरा लक्ष देऊन ऐका. घरात मोडकी खाट, फुटका माठ, गळक ताट, पण अखेर वैकुंठाची वाट. असा ज्यांच्या परमार्थाचा थाट, ते संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराया. 1 कोटी करतो, चिंतनाला सुरुवात करतो. बघा, जगद्गुरु शब्दाचा अर्थ आहे अखिल विश्वाचे गुरु, भारताचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, तुमचेही गुरु, माझेही गुरु, सर्वांचे गुरु. आणि इथून पुढे कीर्तन. हा, क्या बात आहे. असं पुढचं बोलच. इथून पुढे कीर्तन सुरू. तुमचं आमचं भाग्य बघा. तुम्ही आम्ही या भारतामध्ये जन्माला आलो. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारतामध्ये जन्म मिळाला हे पहिलं भाग्य. महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला हे दुसरं भाग्य. आणि कोरोना नंतर जिवंत राहिलो हे 3रं भाग्य. खरं सांगू का, याच्यात जर आपला नंबर लागला असता तर कशाचा सप्ताह, कशाची कीर्तन, कशाच काहीच राहिलं नसतं. पण तुमच्या आमच्या भाग्यानं आम्ही जिवंत राहिलोय हे तुमचं आमचं भाग्य. आता काय करा, महाराज म्हणतात, बर्वे झाले आजीवरी. थोडा सोर देत जा. नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचो नियालो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. महाराष्ट्रातलं भाग्य दुसरं सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका. याच महाराष्ट्रामध्ये संत, याच महाराष्ट्रामध्ये ग्रंथ, याच महाराष्ट्रामध्ये विविध पंथ, याच महाराष्ट्रामध्ये पांडुरंग भगवंत. म्हणून म्हटलं जातं महाराष्ट्र शांत. पुढे ऐका, काय करतात या महाराष्ट्रातले संत, जरा लक्ष देऊन ऐका. काय करतात महाराष्ट्रातले संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ? ग्रंथ दाखवतात तुम्हा आम्हाला योग्य पंथ म्हणजे रस्ता. काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ? ग्रंथ दाखवतात योग्य पंथ. काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो भगवंत? तुमच्या आमच्या जन्म मरण रूपी दुःखाचा करतो अंत. याला मूळ पाया आहेत सद्गुरु श्यामनाथ महाराजांसारखे संत. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. म्हणून
खऱ्या अर्थाने तुकोबारायांचे अभंग किती महत्वाचे आहेत. महाराज म्हणून कुणीतरी म्हटलंय, जरा लक्ष देऊन ऐका. सरकारने दिलेलं पुरत नाही. काय काय? सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापाने दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही, तरी जीव परमार्थ करत नाही. सत्य कधी डरत नाही, विष कोणाला जिरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही. आणि इतकं आमच्या डोक्यात, क्या बात आहे, हा इतक्या आमच्या डोक्यात शिरत नाही. हे पुढचं तुम्ही म्हणत जा. एक दोन शेवटचे वाक्य देतो, आता लक्ष देऊन ऐका. म्हणून कुणीतरी म्हटलंय, ज्याला असेल माथा तो वाचील गाथा. काय काय? ज्याला असेल माथा तो वाचील गाथा, आणि ज्याला नाही माथा उघडणार नाही गाथा, आणि मग संसारात खाईल. क्या बात आहे, ते तुम्हीच म्हणा आता. विठाला विठाला. अभंग तुकोबारायांचा आहे, आणि या अभंगामध्ये तुकोबारायांनी बदल सांगितलाय. काय सांगितलंय? जसा सेंदामध्ये बदल झाला तसा आमच्यात बदल झाला, म्हणजे आपला सुद्धा व्हावा म्हणून अभंग आहे. हे बघा, बदल आपल्यामध्ये झालाच पाहिजे तर आपलं जीवन आहे. आणि माणसाचं जीवन हे काहीतरी करायचं जीवन. सांगू का? 2-3 वाक्य देतो, जरा लक्ष देऊन ऐका. माणसाने किती परमार्थ केलाय याला 0 किंमत आहे. माणसाने परमार्थ कसा केलाय याला फार मोठी किंमत आहे. आणखी एक वाक्य ऐका. मनुष्य किती जगला यापेक्षा तो जीवनात कसा वागला हे महत्वाचं आहे. आणखी एक वाक्य सांगतो. माणसाने किती कमवलंय यापेक्षा कसं कमवलंय आणि कशा करता वापरलंय हे महत्वाचं आहे. आता शेवटचं वाक्य सांगतो. माणसाने भजन किती केलं हे महत्वाचं नाही, आमचं भजन देवापर्यंत किती पोहोचलंय हे महत्वाचं आहे. विठ्ठला माणसाने परमार्थ किती केला हे महत्वाचं नाही, परमार्थात लागल्यापासून आपल्यात बदल किती झाला हे महत्वाचं नाही. तर महाराज, आमचं रोज सगळं परमार्थ चालू आहे, पण आमचं बघणं तसंच आहे, आमचं वागणं तसंच आहे, आमचं बोलणं तसंच आहे, आमचं चालणं तसंच आहे. आमच्या परमार्थाला असं 0 किंमत आहे, 0. आमचे गुरुजी सांगायचे, पाठामध्ये आळंदीमध्ये गुरुजी म्हणायचे, हे पोरांनो, गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वराहून झाला. नदी वाहत वाहत समुद्राला आली, पण त्या उगमापासून काही गोटे वाहत 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 कुठे गेले? समुद्राला गेले. पण आमचे गुरुजी म्हणायचे, ते गोटे गोलच्या गोल आणि गुळगुळीच्या. हा, मला काय म्हणायचे तुमच्या लक्षात आलंय. म्हणून सांगू का मायबाप, आमचं कसं झालंय, नेहमी एक वाक्य सांगत असतो कीर्तनात, बर का. काय आहे हे बघा, झोपलेल्या माणसाला जाग करणं खूप सोपं आहे. त्याच्या जवळ जाऊन त्याला जोरात हात मारा, ते असं गडबडून उठतंय. पण ज्यानं झोपेचं सोंग घेतलंय त्याच्या जवळ जाऊन किती बी बॉम्बला सोंग घेतलंय. मला वाटतं मला काय म्हणायचे बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येते. स्पष्ट बोलण्याची गरज नाही. मायबाप, खरं सांगू का, या जगामध्ये वाईट बोलणं वाईट आहे हे कुणाला कळत नाही, वाईट बघणं वाईट आहे हे कुणाला कळत नाही, अरे वाईट व्यसन करणं वाईट आहे हे कुणाला कळत नाही. फक्त आपलं सोंग घेतल्याचा प्रकार आहे. विठाला 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 मग जर बदल व्हायचा असेल तर आम्ही भजन केलं पाहिजे. पण कसं महाराज, लोकाला आवडेल असं मुळीच नाही. आमचं भजन देवाला आवडलं पाहिजे, त्या दिवशी आमचं काहीतरी होईल. जरा लक्ष देऊन ऐका.
भजन केल्याशिवाय अंतःकरण वृत्ती बदलूच शकत नाही. पण महाराज म्हणतात प्रेमाविन भजन आणि नाकाविन मोती. काय झालंय आपलं, बाहर की तो खूप बनी अंदर की तो राम जाने. वरून दिसताना लय क्वालिटीच दिसतंय, पण आत काय काय चाललंय महाराज ते ज्याचं त्याचं चिंतन आहे. म्हणून मी एक वाक्य सांगत असतो, मनुष्य वरून मळका असलेला चालेल. काय बोललो मी, माणूस वरून मळका दिसला तरी चालेल, पण आतून जळका नसला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला अलीकडं महाराज कोणाला काय समजावं ते कळतच नाही. म्हणून तर बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी. आणि त्यातली त्यात महाराज आम्हाला कळ नाही. माझ्या सहित बोलतो, मायबाप जरा लक्ष देऊन ऐका. काय झालंय, आपल्याला मिळालंय पण कळ नाही, आणि ज्यांना कळालंय त्यांना मिळालं नाही. मृत्यू लोकी भावा जन्म आला, मृत्यू लोकी भावा जन्म आला, मृत्यू लोकी भावा जन्म मृत्यू लोकी व्हावा जन्म. आज जरा वातावरण बरं झालं बघा. काय असतं माहिती का, हे बघा, प्रवास करायचं म्हटलं ना बाबा, गाडी चांगली पाहिजे, त्याच्यापेक्षा रस्ता चांगला पाहिजे. प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे, आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. नाही ड्रायव्हर प्युअर माळकरी पाहिजे, नाही का. जसं कीर्तन करायचं म्हटलं ना, गायक वादक सिस्टीम वाले सगळे चांगले असले तर महाराज मजा येते. नाही जेवायला बसल्यावर काय पाहिजे बरं, मस्त गावरान बाजरीची भाकरी, देशी गायचं प्युअर दूध, आणि तोंडी लावायला क्या बात आहे, हे कळतंय लवकर. विठ्ठला विठ्ठला महत्वाचं बोलतोय, मला अभंगाकडे यायचं, चरणावर यायचंय लगेच. लक्ष देऊन आहे का. काय झालंय, आपल्याला मिळालंय पण कळ नाही, ज्यांना कळालंय त्यांना मिळालं. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, त्यांना कळतंय पण हे मिळत नाही, आणि आपल्याला मिळालंय कळत नाही. मला म्हणायचंय, जगातल्या प्रत्येकाला आईबाप मिळतात. काय वाक्य बोललो, जगातल्या प्रत्येकाला आईबाप मिळतात, पण सगळ्याला कळत नाही. आणि जर सगळ्याला कळाले असते तर म्हातारी माणसं आमच्या पशी रडली नसती. याचा अर्थ आईबाप सगळ्याला मिळतात पण सगळ्याला कळत नाही. तसं शरीर सगळ्याला मिळालंय पण सगळ्याला कळत नाही. आणि कळालं असतं तर कीर्तनात तरी आपण भजन केलं असतं, नाही का. टाळी वाजून कळालं असतं तर. आता पुढे आहे का, काय झालंय, जरा महत्वाचं बोलतोय, तुम्ही सावध राहावं म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो बसलेल्या माणसाला. थोडं सावध आणि इमानदारीनं खोटं बोलू नका. मला तुम्हाला विचारायचंय, आपण रोज वेळेवरती जेवण करतोय, मला तुम्हाला विचारायचंय खायचंय कशा करता. बोला करा, मी काय केस करायला तुम्ही. खायचंय कशा करता, खायचंय या बात आहे, बसलेलं बोलू द्या. खायचंय जगण्याकरता. माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला, खायचंय जगण्याकरता पण जगायचंय कशा करता. कोण म्हणलं खाया करता,
नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वाचलो वाचलो मला. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वाचलो वाचलो चलो ते 12 वाजेपर्यंत. म्हणा म्हणजे कोणी म्हणा. अहो महाराज सगळ्यांनी हरी हरी तुम्ही. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची. अहो महाराजांनी म्हटलंय देवे दिला देह भजना. एक भारूड सांगू का. हवाली केला गाव धन्याने हवाली केला गाव. हवाली केला गाव धन्याने हवाली केला. हवाली केला गाव धन्याने हवाली केला गाव. 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 देव खेळत येईन लय वाजून. हवाली केला गाव धन्यानं हवाली केला गाव. कोणचा गाव. शेलगाव नाही हा गाव. अरे धन्यानं हा गाव आपल्याला हवाली केलाय. देवे दिला देह दिले इंद्रिय हात पाय. अरे भगवंताने काय दिलं नाही आपल्याला. नाकाच्या ठिकाणीच नाक दिलं बाबा. जरा ह्याची जर मला जागा बदलली असती हिथच दिलं असतं तर लेकरांनी खेळत खेळत वाळू टाकली असती. वाटलं काय लिहिलंय. हो बरं इथं बसलेल्या पैकी माणसं सगळे बघा. एकाचं नाक दुसऱ्यासारखं नाही राव. एकाचा डोळा दुसऱ्यासारखा नाही. एकाचे दात दुसऱ्या. काय काय लिहिलंय महाराज. फक्त आपण त्याचा विचार सुद्धा करत. अहो चाल वेगळी बोलणं वेगळं स्वर वेगळे. अहो सगळं वेगळं दिले देवाने. महाराज काय कमी केलंय आपल्याला. पण सदाही ओळखतोय आपण. लय महाराज टेन्शन आहे. ओ बघावं त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे. इथलं सोडून अहो ते फोटो काढणारा सुद्धा म्हणतोय स्माइल प्लीज. ते सुद्धा म्हणतोय अहो थोडा हसा. हा फक्त काय टेन्शन तर महाराजाला सुद्धा आहे पण प्रकार वेगळा आहे. सगळ्यांचे प्रकार वेगळे. नाही म्हणावं लागते लोकात. बरं बरं कुणाच आहे बाबा. सकाळी सकाळी आंघोळ झाली की म्हणतात राम राम जय हरी रामकृष्ण हरी. काय चाललंय म्हणतो मस्त. अरे लेकरू असा होता माझ्या लेकरासारखं आणि सून असावी तर माझ्या सुनासारखी म्हणतो. पण पोटातलं डोम पेटलेलं असतं. खरं काय असतं. संसार दुःख मूळ चहूकडे हिंगळ विश्रांती नाही कोठे. फक्त म्हणावं लागतंय बरं. महाराज सुद्धा बरं नाही. त्याला वाटतं दुसरं गाव वाटायचंय. विठ्ठला मला सांगायचंय. मी म्हणत होतो इतकं सुंदर दिलंय महाराज. ही अंतःकरणाची वृत्ती जीवन बदलायचं असेल तर भजन केलं पाहिजे. पुढे ऐका. आणखी एक प्रश्न विचारतो बसलेल्या माणसाला. आपण सगळे शेतकरी माणसं माझ्या सहित. मला तुम्हाला विचारायचं आहे. आपण रोज सकाळी गायची धार काढतो. मला विचारायचंय तुम्हाला गाय दूध कोणा करता देते. या बाबा म्हटले गाय दूध वासरा करता देते. इमानदारीने सांगा बरं आपण वासराला देतो का. मग तिला म्हणत असं तुझं कल्याण होईल असं म्हणत असं. आता महत्वाचं बोलतोय. गावरान गाईचं दूध सकाळी सकाळी मालकाने काढलं. मालकिनीच्या हातामध्ये पातेलं दिलं. गावरान गाईचं दूध आहे.
सकाळची वेळ आहे, धार काढली, यांना सकाळी खूप काम असतात आहे का नाही, तरी पण माणसं बोलतात राव यांनाच. किती काम आहे का नाही, महिला मंडळी लय काम, पण तरी माणसं बोलल्याशिवाय राहतच नाही. इथले सोडून ना आमच्या तिकडलं. आणि महाराज त्या मालकाने पातीला दिलं मालकिनीच्या हातामध्ये. आता देशी गायचं दूध किमान सकाळी सकाळी स्वतःच्या लेकराला प्यायला दिलंच पाहिजे महाराज, गावरान गायचं दूध. कारण सध्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रात प्रमाण कशाचं वाढलं असेल तर त्याचं नाव आहे अटॅक. कशाचं? सगळ्यात काय घातक चालू आहे सध्या आजार? अटॅक. आहे ना, म्हणून एक ओरिजिनल खाल्लं पाहिजे. सध्याची लेकरं दूध म्हणलं की महाराज अजिबातच जमत नाही, अजिबात नाही. पण देशी गाईचं दूध सकाळी सकाळी पेलं पाहिजे. त्या मालकाने पातीला दिलं मालकिनीच्या हातामध्ये. मालकिनीला काम होतं तसंच पातीला घेतलं आणि नील भाऊ चुलीवरती ठेवलं. सकाळची वेळ आहे, त्या दुधाने सुद्धा चांगला विचार केला, जरा लक्ष देऊ नये का. हे दूध म्हणलं नका, ज्याच्या करता आपला जन्म झालाय त्याला तर काही फायदाच झाला नाही. ते दूध म्हणलं जगायचंय कशाला? कोण म्हटलं? ते दूध म्हणलं जगायचंच नाही. जसा जाळ वाढला तसं दूध गेलं उतू. आणि कर्कट वाद जेव्हा आईसाहेबाच्या नाकाला लागला, त्या पळतच चुलीकडे आल्या आणि चुलीकडे वर हात करून म्हणल्या, माय ओ कृष्णार्पण. काय म्हणल्या? म्हणजे करपलेलं दूध ह्यांनी कोणाला दिलं? आपलं लय अवघड काम आहे. कृष्णार्पण म्हणल्या. बरं जाऊ द्या, जे महत्वाचं बोलायचं ते लक्ष देऊन आहे का. जे दूध वासराला नाही, लेकराला पण नाही, दूध उतू जाणं म्हणजे दूध वाया जाणं. आता महत्वाचं बोलतोय, आणखी लक्ष देऊन आहे का. तसा हा देह भगवंताने आपल्याला भजना करता दिन आणि आपण नुसतं विषय भोगा करता वापरणं म्हणजे हा देह निवळ वाया जाणं. नाहीतरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म वाया. हे शरीर भजना करता नाही वापरलं तर जीवन निरर्थक आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक केव्हा आहे? विठ्ठलाची एक नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून तुकोबारांनी सगळं केलं, सगळ्या संतांनी सगळं केलं. पण एक वाक्य सांगतो, त्यांनी परमार्थ, त्यांनी संसार केला. कोणी? संतांनी. लक्ष देऊन आहे का. साधू संतांनी संसार केला पण त्यांचा संसार परमार्थ झाला. आता पुढचं वाक्य आहे का, आम्ही परमार्थ करतो पण आमचा परमार्थ संसारात मोजला जातो. फरक इतका महाराज. ते संसार करतात पण त्यांचा संसार परमार्थ होतो. आम्ही परमार्थ करताना दिसतो पण आमचा परमार्थ संसारात गणला जातोय. कधीतरी महाराज याची जाणीव प्रत्येकाने अंतःकरणामध्ये ठेवून, कामामध्ये काम, काही म्हणा. एक वाक्य आणखी प्रमाण आहे का, संसारी असावे आणि आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. ते कसं महाराज? किती गावं, कसं गावं, गायनाचे उडे आपुलिया. अहो महाराज इतका आनंदात असावं. काय काय माणसं कीर्तनात सुद्धा टेन्शन मध्ये. इथले सोडून
काय काय माणसं बघा विनोद केला तरी हसत नाही आणि प्रसंग सांगितला तरी त्यांचा चेहरा बदलत अजिबात जैसे थे कीर्तनात असले तरी. एक जण म्हणला का ते गणेश महाराज किती आरडत होत एकदा तरी हसायचं. ते मला महाराजाची कशी जिरवली सांगू का मायबाप. ज्याला कीर्तनात मोकळं होता येत नाही तो जगाच्या पाठीवर कुठंच मोकळा होणार नाही. विठ्ठला म्हणून महाराज आमच्या संतांनी भजन केलं. अहो सावते बाबांचं उदाहरण सगळ्याच्या पाठे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. कांदा ऊस गाजर रताळू मोठ नाडा विहीर. महाराज म्हटले सावत्याने केला मळा. त्यांनी संसार केला पण भजन कधी सोडलंच नाही. तीन रजनी हाची धंदा. किती भजन केलं. आताच वारी झाली कोणती कार्तिकी. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाची हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाची हो. कुंडली कधी चार वेदांचा फुलवारा बांधिला वो. शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ वो. गोंधळ म्हणजे भजन बर का. नाही तर गोंधळ शब्दाचा आपला अर्थ घेऊ नका. आपला गोंधळ घराची वाट लावतो आणि जास्त केला तर कोर्टात जावं लागतं. म्हणजे आपला गोंधळ कोर्टात पोच करतो आणि संतांचा गोंधळ म्हणजे देवापर्यंत पोच करतो बरं का. पण गोंधळ शब्दाचा अर्थ भजन. उदो बोला उदो बोला. रूपक केलं देवीचं. देव आणि देवी फरक आपण केलाय. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. फक्त नाव वेगळी तत्व एकच. एक गाऊ आम्ही आपण केलंय महाराज. बदल आपलाय. बरं देवन देवी फरक काय सांगतो तुम्हाला. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. हे कुणाचं रूपक आहे. देवाचं आहे का नाही. एक हरी आत्मा आहे का नाही. हे कुणाचं रूपक कुणाचं स्वरूप सांगितलं. देवाचं आणि देवीचं. अनादि राहू द्या अंगात येईल एखाद्या. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. नीलमोठी होते की माझं कुठे मला वाटलं कीर्तन होतच लावतात काही. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. बघा जसं देवाचं स्वरूप लिहिलं तसंच देवी दिलेलं. पण अलीकडे काय काय गाणे म्हणतात राव. काय मेळच नाही. असे गाणे म्हणत ना. पण अलीकडचे गाणे सांगतो एक विनोद म्हणून. आता काय काय गाणे ऐकाय सारखे तर म्हणायसारखे. कोणते सांग ना देवी माझ्या भावाला. भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. आता हे बरं आहे. म्हणजे म्हणायला बरं आणि ऐकायला बरं.
एक विनोद म्हणून सांगतो बाबा. एका पट्ट्यानं तर असं गाणं म्हणलं बाबा, वाचू नका बरं. तिरपी टोपी वाकड्या भांगावरी ग, आंबाची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. म्हणणार पट्ट्या आंबाची नजर शिंगाड्या बोकडावर असते होय. बरं खरं सांगा बरं, नैवेद्य देवीला चालतो काय? अजिबात नाही. मग आता त्या शिंगाड्या बोकडावर नजर कोणाची असते? बळी कोणाला दिला जातो? दैत्याला. आणि खातात ते कोण? तुम्ही म्हणलात, मी नाही. विठ्ठला विठ्ठला. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. रामचंद्र भंडारा गोरवड्यावर जाऊन भजन केलं माझ्या तुकोबारायने. आणि भजनाचा परिणाम ऐका. सत्यगुरु राये, ऐका नीट लक्ष देऊन. सत्यगुरु राये कृपा मज केली आणि परी नाही. काय शब्द आहे. तुकोबारांनी अहोरात्र सेवा केली म्हणताना काय म्हणले? परी नाही घडली सेवा काही. काय महाज उलट साधूचं. हा मी येऊन जळभर करतो डोंगरा एवढं सांगतो. सांगताना मी असं केलं. तुकोबाराय अहोरात्र सेवा करतात आणि म्हणताना म्हणतात परी नाही घडली. मग आमच्या देवाचं तत्व आहे का? काय करतो हा भगवान? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. काय झाला देव? होय गुरु. तुकोबारांची गुरु झाला देव. आणि मग महाराजांनी लिहिलं माग शुद्ध दशमी. काय नाव सांगितलं? बाबाजी आपुले सांगितले आहे का? तो दिवस माग शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार. त्या दिवशी सद्गुरूंनी म्हणजे देवानी सद्गुरूंच्या रूपामध्ये येऊन कृपा केली आणि आमच्यात बदल केला. काय केला? अभंगाच्या पहिल्याच्या विकले आशे जय हो. विकले आशे
आमच्यात बदल केला महाराज म्हटले. कसा बदल केला? अगदी गोड. पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. आता शेंदातला बदल तुमच्या लक्षात पहिल्यांदा आणून दिला. काय झालं भाऊ? ईश्वर दरोडा चाललाय तुमचा म्हणून. ऐका, 2 मिनिटं झालंय कीर्तन. एक 10 मिनिटाचं कीर्तन राहिले. म्हणजे विनंती. बघा, मी पहिल्यांदा शेंदातला फरक तुम्हाला सांगितला, काय बदल झाला. आता तुकोबारांना काय सांगायचं नेमकं? दृष्टांत शेंदाचा घेतलाय, पण नेमकं याच्यात सांगायचंय का महाराजाला? त्या शेंदामध्ये हिरवेपणा असताना जो त्याच्याकडे देठाला चिकटलेलापणा होता ना, तो आमच्याकडे केव्हा? ज्ञान होण्याच्या अगोदर, गुरु कृपा होण्याच्या अगोदर आमच्याकडे काय? आम्ही असं चिकटलोय कशाला? प्रपंचाला. महाराज म्हटले किती सांगू तरी नाही कती टिंब टिंबचे. पुढे टिंब टिंबचे रडतील. इतकं चिकटलोय महाराज. इतका अनुभव आलाय तुम्हाला तरी चिकटलोय महाराज. फक्त आसक्ती सोडायची, घरदार सोडायचं अजिबात नाही. किती अनुभव आला आपल्याला त्या रोगामध्ये. त्या रोगामध्ये ज्या बापानं हो रात्र हाडाची काढून रक्ताचं पाणी करून कष्ट केलं, तो बाप पॉझिटिव्ह झाला तर घरातल्या सगळ्यांनी त्याला 14 दिवस बाहेर ठेवलं. बघा, थोडं महत्वाचं बोलतोय, लक्ष देऊ नये. खरं सांगा, त्या बापाला त्यावेळेला काय वाटलं असेल? अहो, जो बाप बारशीला गेल्यावर परत मोकळ्या हातानं येतच नाही, त्या बापाला किती लागलं असेल अंतकरणाला. 14 दिवस. अहो, स्वतःच्या बायकोनं सुद्धा कुत्र्यासारखी फेकून भाकरी टाकली. नाही, तुम्ही आम्ही बघितलेलं सांगतोय महाराज. याचा अर्थ आम्हाला सत्संतांनी तेव्हा शिकवलंय, आत्ता नाही. माझे कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. नाही कुणाचे कोणी तर सगळ्यांच्या पाठ आहे. पण महाराज संतांनी आम्हाला सांगितलंय, ज्याची तुझं खंती देह मोकली ती आणते. आणि अंतकाळाच्या वेळेला जगातला करोडपती असू द्या नाही तर रोडपती असू द्या, तो कोणालाच कोणी वाचू शकत. महाराज म्हणतात, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा आणि सोडविना तेव्हा. महाराज किती आम्हाला असं वाटतंय, काय करू महाराज? सायास करसी प्रपंच दिननिसी.
आणि हरीशी न भजसी लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झाल हरिवेल. इतकी आसक्ती आम्हाला, इतकी आसक्ती आहे, किती सांगितलं तरी सुटत नाही. महाराज म्हटले खर तर मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. इतका अडकलाय. कुठपर्यंत अडकतो माहितीये का? जोपर्यंत खऱ्या सद्गुरूंची भेट होत नाही तोपर्यंत आसक्ती संपत नाही. तुकोबराय म्हटले आम्हाला मिळाले, आमची आसक्ती संपली आणि वैराग्य निर्माण झालं. किती विवेकासहित वैराग्याचे फळ त्यांनीच म्हणावं जाई ओ माते न करी. महाराजांनी नजराना पाठवला आणि त्यांनी परत केला. मला वाटतं त्यावेळेला आम्ही पाहिजे होत नसतो. येऊ द्या महाराज. काय वैराग्य हो, आम्हाला वैताग होतो. वैराग्य कसलं आलंय? आम्ही सकाळी घरात म्हणतो आजपासून घराचं तोंड बघणार नाही, आणि दिवस मावळत तर म्हशीच्या शेपटीला धरून घरी येतो. आपला वैताग असतो. आपल्याला वैराग्य काय माहितीये कशावर खायचंय? ऐका मायबाप, आसक्ती सोडून देणं याचं नाव वैराग्य आहे. मग तुम्ही घरात असला काय आणि डोंगरात असला काय. विठ्ठला महाराज म्हणतात गुरूंच्या कृपेने आसक्ती गेली, विरक्ती आली. पुढचं बोलतो आता महाराज. जोपर्यंत आपल्याला योग्य सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत आमचा अहंकार जात नाही. तो टणक नावाचा अहंकार आहे. निबर असते सेन पिकण्याच्या अगोदर, कडक निबर. तसा अहंकार आहे. माणसं म्हणतात मोडेन पण वाकणार. महाराज अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. कधीतरी आमचं आम्ही परीक्षण केलं पाहिजे. परमार्थाला लागल्यापासून आपल्याकडे नम्रता किती आली, अहंकार किती गेला. मला तर वाटतंय वाढायलाच लागलाय. जे कमी व्हायचंय ते मायबाप वाढायला लागले हो. कधी देवापर्यंत पोहोचायचो आपण? कधी आपल्याला वाटायचं काय मी उद्धार पावे? खरं सांगा बरं, 10-5 माणसं बसलेली एकामेकाला कधी म्हणलेत का रे आपला उद्धार होईल का? म्हणली का बरं? गप्पा कोणी काढले का बरं? आणि या जन्मात आपल्याला देव भेटेल का? हो, वाटत नाही म्हणून भेटत नाही, आणि ज्यांना वाटलं त्यांना भेटल्याशिवाय राहिलं नाही. विठ्ठला तुकोबाराने सांगितलं आमचा अहंकार गेला. अहो महाराज, मंबाजी बुवानं काठीनं मारलं आणि कीर्तनाला आले नाहीत म्हणून त्यांनी वाटीमध्ये तेल घेऊन हात चोळायला तुकोबराय गेलेत मंबाजीचे. काय हृदय असेल महाराज. आपण आडवं बोललं तर आयुष्यभर तोंड बघत नाही एकमेकाच. आपली एवढी प्रवृत्ती विचित्र आहे. एकदा एखादा माणूस जर आपल्याला आडवा चालला तर आयुष्यभर त्याचं तोंड बघत नाही आपण. पण ज्यांनी दुपारी काठीनं मारलं ते कीर्तनाला नाहीत म्हणून तुकोबराय वाटीत तेल घेऊन त्यांच्याकडे गेलेत. महाराज तुमचा हात दुखतोय का? काय हृदय असेल महाराज. घरी शिकवण आहे मायबाप आपल्याला, हे शिकायचंय. कीर्तन करमणूक म्हणून ऐकू नका हो मायबाप. कीर्तन हे टाइमपास मुळेच नाही. कीर्तन हे तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. विठ्ठला तुकोबराय म्हणतात सद्गुरूंची कृपा झाली, अहंकार गेला आणि आम्हाला देवत्व प्राप्त झाले, नम्रता आली. सगळ्यात महत्वाचं तिसरं सांग, त्या शेंदाडाकडे कडूपणा असतंय. तसं तुकोबराय म्हणतात आमचा जीवपणा म्हणजे कडूपणा गेला. कडूपणा गेला म्हणजे जीवपणा गेला. महाराज म्हणले मी वासुदेव तत्वता अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. महाराज म्हणतात तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरे. म्हणे रामेश्वर भक्त तुझ्या आणि तुका विष्णू नाही तुझ्या. जे 3 गेले का नाही महाराज, तसं तुकोबराय म्हणतात त्यांचीच कृपा झाली आणि 3 विकार गेले. काम क्रोध लोभ निमाले
आता ते किती भयानक विकार आहेत मी पुढच्या 5 मिनिटांमध्ये सांगणार आहे. पण अगोदर भजन झालं पाहिजे. भजन पटलं 10 मिनिटात कीर्तन सुटलं आणि नाही पटलं तर तांबड. तसं नाही मी करणार, पण माझी विनंती भजन झालं पाहिजे. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. एकदा मनापासून सगळ्यांनी हातवरी करा, त्याने कृपा करावी असं वाटत असेल. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हातवरी घ्या. कट्ट्यावर वाट्यावर माग बसलेले समोर बसलेले सगळे चला, मला दिसते. हे बघा, ज्यांना हात असून जर हात वरी नाही केले, कीर्तन होईपर्यंत जर हाताला काय झालंच, सावध, सरळ 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 हातवरी करा. वा, काय गोड हात दिसाय घेऊन आता. टाळी वाजवा विठोबा. सगळ्यांनी हात खाली घ्या. मगाच घेतले. काम क्रोध लोभ निमाले ठाईच आणि सर्व आनंदाची सृष्टी झाली. लक्ष देऊ नाही का, दुसऱ्या चरणावर चिंतन करतोय. आपल्या भारत देशामध्ये 3 गोष्टी नसाव्यात. जर लक्ष देऊ नाही का, 1 अनाचार, 2 अत्याचार आणि 3 भ्रष्टाचार. देशाचं सोडा, आपल्या गावामध्ये या. आपल्या गावामध्ये 3 गोष्टी नसाव्यात. 1 चोरी, 2 चहाडी आणि 3 व्यभिचार. जरा गावातून आपल्या घरामध्ये या. आपल्या घरात 3 गोष्टी नसाव्यात. 1 आळस, 2 भांडण आणि 3 व्यसन. त्या व्यसनामध्ये घरात 3 प्रकारची व्यसन नसावीत. जरा लक्ष देऊन ऐका. 1 दारू, 2 जुगार आणि 3 शिकार. जरा घरातून या घरामध्ये या. या मन नावाच्या घरामध्ये 3 गोष्टी नसाव्यात. 1 मल, 2 विक्षेप आणि 3 आवरण. मल म्हणजे पापाची वासना, ह्या मनात नसावी. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुने आंधळा बरा मी देवा. अरे पाप वासनेने बघू नये. म्हणजे मल म्हणजे अंतःकरणात पाप वासना नसावी. पुढे ऐका. आपल्या जीवनामध्ये विक्षेप नसावा. म्हणजे माणसं इतकी चंचल आहेत महाराज, इतकी फार चंचल आहेत मनाने बर का. शरीराने माझ्या सहित सगळे येत आहेत, पण मनाने कोण कोण कुठं कुठं फिरतय. मी सुद्धा 2दा घरी जाऊन आलो. तर तुमचं कशाला मी सांगू, कोण कोण कुठं फिरायले मनाने. फार का काय काय करतो या मना. परिनायके नारायणा करू नये त्याचे विवंचना. पतना नेऊ आदरिले, मन कळत नाही म्हणून बरं आहे. ज्या दिवशी बायकोला नवऱ्याचं खरं मन कळेल, हा नवऱ्याला बायकोचं कळेल, बायकोला नवऱ्याचं कळेल, त्या दिवशी एकामेकाचा जय हरी. माझ्या भगवंताची खूप मोठी लीला आहे. अंतःकरण कुणाचं कुणाला कळत नाही. अंदर की तो राम जाने. हे देवाची लीला आहे मायबाप, म्हणून जग सुरळीत चालू आहे. पण मनामध्ये विक्षेप नसावा आणि सगळ्यात महत्वाचं मन चंचल नसावं आणि सगळ्यात महत्वाचं या मनात पाप नसावं.
आता या मनातून या शरीर नावाच्या घरात या आतमध्ये परमार्थ करताना देवापर्यंत पोहोचू देत नाही, त्याचं नाव आहे काम. आपलं सांगत नाही येडका मदन केवळ म्हणजे काम. धडक मारिली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्र चंद्राशी दरारा लागला जने. धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. कामाची कोतवाल याने नागविले बहुताशी. आपलं सोडा महाराज, आपण कुठे आहेत? भल्या भल्याची आबरू घेतो भय नाही त्याशी. पण सावध कीर्तनकार असले तरी प्रत्येकाने कामापासून आणि क्रोधापासून सावध असलं पाहिजे. आणि लोक तर सगळ्यालाच नडलाय महाराज, इतका नडलाय, इतका लोभ आहे माणसाकडे, इतका लोभ आहे. वाटतंय का 1000 कमीच दिलं लोभ म्हणतात महाराज. खूप घातक आहे प्रपंचात काय आणि परमार्थामध्ये काय, खूप फार त्रास देतो महाराज. महाराज म्हणतात तुका म्हणे देह भरिला विठ्ठले आणि काम क्रोध केले घर रीते. तुमचं आमचं घर आहे ना, हे काम क्रोधाने असं गच्च भरलंय, म्हणून तर देवाचा साक्षात्कार होत नाही. किती झालं महाराज, किती वर्ष झालं आपण कीर्तन ऐकतोय, किती वर्ष झालं आम्ही कीर्तन करतोय, किती वर्ष झालं आम्ही वारी करतो, अन्नदान करतो, सगळं करतो, पण देवाचा साक्षात्कार नाही झाला अजून. का माहितीये का? हे घर काम क्रोधाने असं खचून भरलंय महाराज. ते रिकाम व्हायला तयार नाही. का होत नाही? आमचं भजन ओरिजिनल नाही. उस डोंगा परिरसन होय डोंगान काय बोललासी वळली या रंगा. आमचं भजन माणसं जमल्यावर रंगात येतंय. आमची दिंडी कुठं रंगती? चौकात गेल्यावर. हा, आमचा परमार्थ. अहो काय काय माणसं तर रोज देव बदलतात निलोग. सोमवार आला ओम नमः शिवाय, आपला इतकं डुप्लिकेट म्हणा, रोज एक देव ओम नमः शिवाय. सोमवारच्या दिवशी गेला सोमवार, आला मंगळवार, मगच म्हटलं मी अनादि निर्गुण मंगळवारी. आला बुधवार, विठ्ठला मोचे जीवन. आला गुरुवार, दत्त माझे माता. आला शुक्रवार, संतोषी माता. आला शनिवार, शरण शरण. आला रविवार, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी मल्हारी. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. कसा देव भेटायचा महाराज? महाराजांनी म्हणून म्हटलं एक गाव आम्ही, कुठल्याही कोणत्याही देवाचं देवीचं करा पण एकाच करा, असं एक तत्व नाम दृढ धरी मना. हरीशी करुणा येईल तुझी. आता ऐका, लोभ केव्हा जातो, काम केव्हा जातो, क्रोध केव्हा संपतो, तर भजन केल्यावर. तुका म्हणे देह भरिला विठ्ठलेन काम क्रोध केले. इतकंच नाही, त्या भसनाचा परिणाम आहे का? आठवण आठव गेले भावा भाव. काय तुकोबरांची अवस्था आहे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत. वृक्षवल्ले आम्हा सोयरी वनचरे. महाराज म्हणतात असो ऐसा कोठे आठवची नाही, आणि देहीच विदेही भोगू दशा. आठवण आठव गेले
भावाभाव तिसरं चरण झाला स्वयंमेव पांडुरंग मी देव झालो महाराज. तुका विष्णू नाही तुझ्या देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ही अवस्था प्रत्येकाच्या जीवनात सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त व्हावी याला भाग्य म्हणतात. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे एवढ्या करता तुम्ही आम्ही जन्माला आलोय. संसारे जन्मे जे याची लागी काम क्रोध लोभ निवाले ठाई. सर्व आनंदाची सृष्टी झालेली सेवा. पांडुरंगाच्या माझे सद्गुरू प्रातस्मरणीय ब्रह्मलीन कुंभार गुरुजी आळंदीकर, विद्यमान अध्यक्ष पंडित महाराज क्षीरसागर, कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. योग्य वाटलं माझ्या गुरुजनांचं माझ्या आईवडिलांचं चुकीचं माझे मला परत करा. न्यूनते पुरते आदिगते सरते करून घ्यावे तुमते विनवते असे. एखादा चुकीचा शब्द अनावधानाने माझ्याकडून गेला असेल आईवडिलांच्या पदराने मला क्षमा करा. तुम्हाला एक असला तर मला दुसरं समजून क्षमा करा. तुम्हाला दोन असतील तर मला तिसरं समजून क्षमा करा. तुम्हाला तीन असतील तर मला चौथा समजून माफ करा. कोणाला नसेलच तर दत्तक घ्या पण माफ करा. एक झाड काय ओघामध्ये माणूस बोलून जातो महाराज. एखाद्या कोणाचा अंतकरणाला एखादा शब्द लागला असेल ते बोलण्याच्या ओघात जातो महाराज. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. आम्ही काय जाणून बुजून कधी बोलत नाही. पण तुम्हाला वाटलाच असेल एखादा चुकीचा शब्द गेलाय तर मला सांगा, सुधारून काढेल महाराज. झालेली सेवा समस्त आयोजक नियोजक तुम्ही ग्रामस्थ महिला आणि पुरुष सर्वांच्या चरणी भगवंताच्या चरणी माऊली ज्ञानोबराय तुकोबरांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. Bye.